एव्हरीवन, मी प्राची तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सकाळी आमचा ब्रेकफास्ट झाला, त्यानंतर घरातील झाडू पोछा वगैरे सगळं आवरलं आणि आता मी इथे दुपारच्या जेवणाची तयारी करत आहे। तर जेवणासाठी मी आज सिंपल मसाले भातच बनवणार आहे, कारण सकाळी भरपेट नाश्ता झाला होता आणि मग दुपारी एवढी भूक पण नव्हती, म्हणून मग म्हटलं साधा सिंपल मसाले भातच बनवावा। आणि 2च दिवस झाले गावावरून येऊन, त्यामुळे मग घरातलं पण थोडंफार जी काही क्लिनिंग आहे वरवर तर ती पण आवरली। आणि गावी कसा भरपूर आराम होतो आपला, त्यामुळे मग परत रिटर्न आलं की मग घरातला काम करायचा पण कंटाळा येतो आणि म्हणजे सगळं आपलं परत डेली रुटीन चालू होऊन जातं। आणि ऑलरेडी आपल्याला इतकी आरामाची सवय झालेली असते ना 8 दिवस, की हे सगळं करायला नको वाटतं आणि त्यात जेवण बनवायचं तर खूप कंटाळा येतो आणि त्यात वीकेंड म्हटलं की मग अजूनच जास्त कंटाळा येतो। त्यामुळे मग आज सिंपल मसाला राईसच मी बनवला आहे। त्यानंतर इथे माझं एक पार्सल आलं होतं आणि माझ्यापेक्षा बघा आर्यनलाच किती एक्साइटमेंट आहे ते पार्सल, म्हणजे काय आहे त्याला नेहमी असं वाटतं की त्याच्यासाठीच काहीतरी मागवलं आहे, टॉईज वगैरे। कारण त्याला पण आम्ही बरेचसे टॉईज ऑनलाईन ऑर्डर केलेले आहेत किंवा मग थोडंफार जे काही स्टडी मटेरियल असेल तर ते सगळं ऑनलाईन ऑर्डर करतो, त्यामुळे त्याला ऑर्डर करतात ही गोष्ट पण माहीत आहे आणि पार्सल येतं घरामध्ये, सो त्याला ते कळतं की काहीतरी याच्यामध्ये मागवलं आहे, तेवढं त्याला आता समजायला लागलं आहे। त्यामुळे ते जोपर्यंत आपण ओपन करत नाही ना तोपर्यंत त्याची एक्साइटमेंट एकदम अनादर लेवलला असते आणि त्याला मग तेच बघायचं असतं की नक्की त्याच्यासाठी काही ऑर्डर केलं आहे की ह्यांचं काहीतरी पार्सल आहे। तर असं सगळं त्याचं इथे चालू होतं। तर मी इथे ऑर्डर केलं होतं फेशियल मसाजर। आता हे मी फर्स्ट टाईमच ऑर्डर केलं आहे रिव्ह्यू वगैरे बघून किंवा असेच यूट्यूबला व्हिडिओज वगैरे बघून। तर त्याच्यामध्ये आहे जेड रोलर आणि गोवाशा। कारण कितीही ठरवलं ना तरी आपण काही घरी फेस मसाज करत नाही आणि फेशियल पण आपण खूप ऑकेजनली करतो, कारण फेशियल करायला पण आपल्याला म्हणजे कंटाळा तर येतोच, ते जा करा किंवा काय ह्या गोष्टी आहेच आहे, पण असं वाटतं की आपल्याला ते वर्थ पण वाटत नाही उगीचच पैसे घालवायचे, मग आपण खूप असं ऑकेजनली फेशियल करतो। पण खरं तर फेशियलचे खूप बेनिफिट्स पण आहेत। तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, स्किन टोन इम्प्रूव्ह होतो किंवा जो काही स्किन ग्लो आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ना मेंटेन राहतात, त्यामुळे मग फेशियल पण आपण करायला पाहिजे। आणि फेस मसाजसाठी ना घरात जर एखादं टूल आपल्याकडे असेल ना तर ॲटलिस्ट ते बघून मग आपण करतो तरी। तर ह्याच गोष्टीमुळे मी खरं तर हे ऑर्डर केलं आहे। आता याचे म्हणजे कसा रिव्ह्यू असेल किंवा काय खरंच हे वर्क करतं आहे का, तर ह्या गोष्टी मला आत्ता काहीच माहिती नाही आहे। तर मी आता फर्स्ट टाईम ऑर्डर केलं आहे, जेव्हा मी यूज करेल तेव्हाच मग जे काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करेल। आणि इथे आर्यनला बघा, तो मी थोडंसं फक्त ट्राय केलं तर लगेच तो म्हणत होता की मम्मा मला पण कर। तर हे असंच करायचं आहे आणि त्याच्यासोबत एक मॅन्युअल दिलं आहे, तर त्यावर सगळी डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे की कसं यूज करायला पाहिजे, कोणत्या डायरेक्शनने। म्हणजे हे जेड रोलर आहे आणि दुसरं हे जे आहे ना हार्ट शेपमध्ये तर हे गोवाशा आहे। तर हे सगळं त्याच्यासोबत एक मॅन्युअल आलं आहे, त्यावर डिटेल दिलेलं आहे, त्यानुसार आपण हे यूज करू शकतो। आणि मी पण ते मॅन्युअल रीड करूनच हे सगळं यूज करणार आहे। आणि त्याच्यासोबतच ना एक मला आईस रोलर पण भेटलं आहे। ॲक्च्युली मला फक्त हे 2च ऑर्डर करायचे होते, म्हणजे ह्याचा सेट होता, तर त्याच्यासोबत एक आईस रोलर आहे, 2 in 1 असा तो सेट होता। आणि मग म्हटलं चला जास्त काही एवढे पैसे एक्स्ट्रा जाणार नाही आहे, त्यामुळे मग मी हा पूर्ण सेट ऑर्डर केला। आणि हे बघा हे मॅन्युअल आहे त्याच्यासोबत, तर इथे फुल डिटेलमध्ये दिलं आहे स्टेप वाईज की कसं करायचं आहे यूज। तर आत्ता मी हे आईस रोलर ओपन करते आणि त्याचा जो बॉक्स आहे ना त्याच्यावरच सगळ्या स्टेप्स दिल्यात, ज्या फॉलो करून आपण हे यूज करू शकतो। सो आता जेवण वगैरे सगळं बाकी होतं आणि बाहेर जायचा प्लॅन आहे, तर आम्ही आता इथे जेवण वगैरे करून घेतो आणि जे काही होतं आहे बाकी ते मी तुमच्यासोबत सगळं शेअर करते, तर तुम्ही आपला व्लॉग असाच कंटिन्यू करा। तर आत्ता जेवण वगैरे सगळं झालं आहे आमचं आणि थोडा वेळ बसलो होतो, कारण जेवण केल्यानंतर लगेच घराच्या बाहेर पडायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो आणि आजकाल बघा ना इतका उन्हाळा वाटतोय बाहेर, म्हणजे कडक ऊन पडतं आहे, त्यामुळे पण घराच्या बाहेर निघायचा खूप कंटाळा येतो। त्यामुळे म्हटलं की थोडासा आराम करूया आणि मग जाऊ बाहेर। तर आता आर्यनचा बड्डे येतोय, त्यामुळे मग त्याचीच थोडीफार शॉपिंग करायची होती, म्हणजे त्याला ड्रेस वगैरेच घ्यायचा होता, बाकी जास्त काही नाही। पिकाबू पिकाबू करतो आर्यन, हां काय करतं, काय करते सोनू? आर्यनचा बड्डे कधी असतो, कधी असतो आर्यनचा बड्डे? 24 फेब्रुवारीला असतो। मग काय करायचं बड्डेसाठी? मोठी मक्वीन घ्यायची।
अरे बापरे. आणि अजून काय घ्यायचं? आणि केक? मक्वीनचाच केक घ्यायचा. आणि अजून काय घ्यायचं? आर्यनला ड्रेस घ्यायचा का बर्थडे साठी? न्यू न्यू कपडे नाही घ्यायचे. मग कोणते घाल? अले पडलं बाळ माझं. कोण पडलं? तर आर्यनला बर्थडे साठी न्यू ड्रेस वगैरे हे काही नकोय. त्याला फक्त जो ते कार मूवी बघतो तर त्यातलं एक कॅरेक्टर आहे मक्वीन, तर त्याला फक्त म्हणजे त्याचंच सगळं हवं आहे थीम. जसं की केक पण तो म्हणतो की मक्वीनचाच मला हवा आहे. तर आम्ही पण विचार करतोय की ह्यावेळेस कार्स मूवीची जी काही थीम आहे तर ती करूया का, म्हणजे कार्स थीम अशी करायची असा आमचा विचार चालू आहे. अजून काही फिक्स नाही आहे. जर सगळे प्रॉप्स वगैरे अवेलेबल झाले तर आम्ही कदाचित ती थीम करू. अजून तसं काही डिसाईड केलं नाही आहे, जस्ट बघतोय. कारण पहिल्या बड्डेला जंगल थीम होती आणि दुसऱ्या बड्डेला आम्ही मिकी माऊसची थीम केली होती. त्यामुळे म्हटलं जरा वेगळं वेगळं केलं की मग छान वाटतं. मुलं पण मस्त एन्जॉय करतात. त्यामुळे बघूया आता कसं जमतंय, कोणती थीम आम्ही करतोय. तर आता थोडासा आराम वगैरे करून झाला होता आणि निघायचं होतं. तर तेवढ्यात आम्हाला एक कॉल आला आणि त्याच्यामध्ये आमचा ऑलमोस्ट अर्धा तास गेला आणि चहाची पण वेळ झाली होती. तर म्हटलं चला घरीच चहा पिऊन जाऊया, परत मग कुठे थांबायला नको. आणि खरं तर ना सकाळी ब्रेकफास्ट नंतर वेगळा प्लॅन होता. आर्यनचे हेअरकट करायचे होते, जे की त्याचे केस खूप वाढले. 2 महिने झाले केस कट नाही केले. तशी छान वाटतात पण मग कसं की मुलांना पण त्रास होतो सर्दीचा ह्याचा त्याचा. पण आम्ही ज्यांच्याकडे हेअरकट करायला जातो तर ते 3-4 दिवस गावी गेलेले आहेत आणि त्यामुळे म्हटलं मग अजून बड्डेला आहे 1 आठवडा, सो आपण थांबूया, त्यांची वाट बघूया. कारण दुसरे कोणाकडे घेऊन गेलं की मग आर्यंश कम्फर्टेबल फील नाही करत आणि तो खूप त्रास देतो, रडतो. त्यामुळे आपल्याला जसं हवं ना तसे ते केस कट करून नाही देत. त्यामुळे मग तो प्लॅन आमचा आज कॅन्सल झाला आणि मग संध्याकाळच्या वेळेस मग इथे म्हटलं चला त्याचा ड्रेसच घेऊन येऊ आपण. सो आता तेच बघायला चाललो आहे. आणि आर्यंशचं हे ना नेहमीचं ठरलेलं आहे. आम्ही जिकडे कुठे जातो ना तेव्हा अगदी डेस्टिनेशन यायला 5-10 मिनिट राहतात आणि तेव्हा मग आर्यंशला झोप येते. नेहमी तो असाच करतो. आत्ता पण आम्ही 10 मिनिटात पोहोचणार होतो आणि तो लगेच मागे जाऊन झोपलेला. आणि पुण्यातल्या ट्रॅफिकला ना काही रिझन लागत नाही. म्हणजे बघा आता इथे काहीतरी चालू आहे, तर किती आम्ही प्लॅनिंग केला ना की वेळेत जायचं वेळेत यायचं, तरी पण हे असं काहीतरी होतं आणि मग लेट होतो. त्यानंतर पुढे ना हा मिल्कचा टँकर दिसला, तर हे मला म्हणत होते की बघ हा मिल्कचा टँकर आहे म्हणून एक थेंबसुद्धा तुला कुठे खाली सांडताना दिसणार नाही, एवढा तो प्रॉपर आहे. याच ठिकाणी जर पाण्याचा टँकर असेल तर अख्खा रोड ओला झाला असता. आणि खरं आहे त्यांचं बोलणं, कारण आपल्याला बिलकुल पाण्याची किंमत नाही आहे. म्हणजे जेव्हा घरातलं आपलं पाणी जातं ऐन वेळेस, त्यावेळेस आपल्याला कळतं की अरे बापरे खरंच पाणी जपून वापरायला पाहिजे. म्हणजे तो एक क्षण असतो ना त्यावेळेस आपल्याला खूप असं पाण्याचं महत्त्व वाटतं. पण ते फक्त तेवढ्यापुरतं असतं. जेव्हा परत पाणी येतं आपण सगळं विसरून जातो आणि मागचे पाढे परत तेच रिपीट करतो. तर चला असो. हाय आर्यश, कशा असतोय? आर्यश कुठे चालला? आर्यनचा बर्थडे आहे हो ना, म्हणून आम्ही आर्यनला न्यू न्यू ड्रेस घ्यायला चाललोय. हो ना बाबू, घ्यायचा का न्यू न्यू ड्रेस तुला? आणि आर्यंश झोपेवर आला होता, मला माहीत होतं. त्यामुळे मग मी त्याच्यासोबत कंटिन्युअसली गप्पा करत होती जेणेकरून तो जागा राहील, कारण आता उतरायचं होतं. पण नाही, नेहमीप्रमाणे तो आता झोपलाय आणि आता आम्हाला उतरायचं आहे. सो आता आम्ही इथे येऊन पोहोचलो आहे फर्स्ट क्रायच्या शॉपमध्ये. खरं तर मी आर्यनसाठी कपडे सगळे ऑनलाईनच घेते मोस्टली, मला कधीच शॉपमध्ये कपडे आवडत नाही. पण आमच्याकडे ना एक कूपन आहे, जे आता ह्या मंथमध्ये ना ते 500 रुपयाचं कूपन होतं आणि जर ते ह्याच मंथमध्ये म्हणजे यूज केलं तरच आम्हाला ते नेक्स्ट मंथमध्ये 600 रुपयाचं कूपन भेटतं. असं वर्षभरापर्यंतचं ते कूपन आहे, 100 ते 1200 पर्यंतचं.
सो ते ऑनलाईन काही चालत नाही ते कूपन, त्यामुळे ते शॉपमध्ये येऊनच वापर त्याचा करावा लागतो आम्हाला. आणि आम्ही बरेच नियर बाय शॉप बघितले फर्स्ट क्रायचे, पण आम्हाला असे कोणत्याच शॉपमध्ये जसे कपडे हवेत तसं कधीच भेटलं नाही. त्यामुळे आज थोडंसं लांब आलो आहे वाकड साईडला. सो म्हटलं चला हे तरी शॉप मोठं दिसतंय, इथे पण बघूया जे आपल्याला पाहिजे ते भेटतं की नाही. सो मला एक ब्लॅक जीन्स घ्यायची होती. आता इथे प्रॉपर मला ब्लॅक कलर तर भेटला होता, पण मला जसा पॅटर्न हवा होता तसा काही मला पॅटर्न भेटत नव्हता आणि तोच मी इथे आता शोधते. सो बघूया भेटतोय की नाही. तर आता मी इथे आर्यनसाठी नाईट ड्रेस बघत होती, कारण बऱ्याच दिवसांपासून मला त्याला नाईट ड्रेस घ्यायचे होते आणि ते काही घेणंच होत नव्हतं. तर म्हटलं आज बघूया जरा नाईट ड्रेस. आणि इथे पण ना भरपूर नाईट ड्रेस होते आणि त्यांच्याकडे ना एकच प्रॉब्लेम आहे शॉपमध्ये की साईज एकच अवेलेबल असते. म्हणजे 2 to 3 इयर्सची पण एकच साईज असते किंवा 3 to 4 इयर्सची पण एकच साईज असते. म्हणजे एक ती साईज गेली की मग आपल्याला ती काही साईज भेटत नाही. सो इथे असंच होत होतं की मला एखादा ड्रेस आवडला तर त्याच्यामध्ये साईज अवेलेबल नसायची किंवा मग क्वालिटी आवडली तर मग त्याच्यावरची जी काही प्रिंट आहे ती आवडत नव्हती, कलर आवडत नव्हता किंवा ह्या 2 गोष्टी आवडल्या तर मग ती साईजच नसायची. म्हणजे हे बरंच काय काय असं चालू होतं माझं. तर बघूया आता इथे मला कोणते नाईट ड्रेस आवडतात की नाही. वर पण येतो सॉफ्टमध्ये ना हा समोरचा. सेम त्याच्यासारखं सॉफ्ट आहे का? वेगळं आहे पण सॉफ्ट आहे, छान आहे. तसे हे हा पण सॉफ्ट आहे, हे थोडेसे टेरिकॉट. हां त्या टाईपमध्ये ते मला चांगले वाटतं. आणि आता फायनली मी आर्यनच्या बड्डेचा ड्रेस बघते. तर इथे मला एक ड्रेस आवडला होता, पण तिथे पण तेच झालं की मला जी साईज हवी होती ती साईज काही अवेलेबल नव्हती आणि जो बाकीच्या साईज होते तर त्याच्यामध्ये मला ते कलर्स आवडत नव्हते. त्यामुळे मग मी त्या दादांना म्हणत होती की प्लीज तुम्ही शोधा ना ही साईज, जर एक्स्ट्रा कुठे तुम्ही तुमचा माल असेल तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा साईज असेल तर जरा माझ्यासाठी शोधा म्हणून. पण त्यांनीच सांगितलं की नाही, म्हणजे प्रत्येक पॅटर्नमध्ये एकच साईज येते, त्यामुळे मग असं होत नाही. तरी पण त्यांनी बघितलं पण त्यांना ते नाही भेटलं. सो म्हटलं ठीक आहे असू द्यात. 2 to 3 मध्ये आहे का, म्हणजे बड्डेला होईल असं? रेड नाही आहे. 3 to 4. तिकडे समोर. आणि माझं नेहमी इतका टाईमपास होतो, मी नेहमी गर्ल्स सेक्शनलाच जाते आणि ते कपडे बघूनच इतकं छान वाटतं. म्हणजे मुलींसाठी ना खूप ऑप्शन्स असतात, काय काय घेता येण्यासारखं असतं. तसं मुलांसाठी ना एवढे जास्त काही ऑप्शन्सच नसतात. त्यामुळे मी प्रत्येक वेळेस आली की मुलींचीच कपडे बघत बसते आणि तिथेच खूप जास्त टाईमपास करते. आणि इथे पण आत्ता सेम तसंच होतं की मी पुढे तर जात होती पण माझी नजर फक्त मुलींच्याच कपड्यांवर जात होती सारखी सारखी. तर आता इथे मी फायनली ते मला दाखवतात की आता बस एवढंच राहिलं आहे, इथे तुम्हाला काही आवडतं आहे का. सो ॲज युजल मला इथेही काहीच आवडलं नाही. सो बघूया आता मी आर्यनसाठी काय घेतलं आहे हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये मी दाखवेल. आता आम्ही गावी गेलेलो तर सगळ्यांनी त्याला पैसे दिलेले, कारण आता त्याचा बड्डे येतो आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्याकडून पण एक ड्रेस त्याच्यासाठी घे. सो आपण त्या पैशांचा ड्रेस घेतला की मग त्यांनाही बरं वाटतं, म्हणून खरं तर आज आलेलो. आणि आता इथून शॉपिंग करून आम्ही बाहेर पडलो आहे. जास्त काही घेतलं नाही आहे, पण जे काही थोडंफार घेतलं आहे ते मी मला जमलं तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेल. आणि आता आम्ही इथे आलो आहे झुडिओमध्ये. खरं तर जवळच्याच झुडिओला जायचं होतं, पण याचे थोडेसे रिव्ह्यू जरा बरे वाटले म्हणून मग इकडे बानेरच्या झुडिओला आलो आहे. आणि आम्हाला मध्ये खूप ट्रॅफिक लागली, असं वाटलं होतं की नको ते झुडिओ, डायरेक्ट घरी जाऊया.
पण ट्रॅफिकमध्ये असं अडकलं होतं ना की बाहेर पडणं पण खूप मुश्किल होतं. आणि आर्यांश पण आता बघा इथे उठला होता. सो आता आम्ही झुडिओमध्ये चाललो आहे. आणि झुडिओमध्ये स्पेशल जायचं कारण असं की माझ्यासाठीच मला थोडंफार बघायचं होतं, कारण तिथे खूप रिजनेबल रेटमध्ये सगळं अवेलेबल असतं. आणि आर्यांच्याच बड्डेसाठी एखादा असं स्पेशल काहीतरी मला ड्रेस भेटेल का, म्हणून मग मी तेच बघण्यासाठी आली होती रिजनेबल रेटमध्ये, म्हणजे जास्त पैसे पण घालवायचे नाही आहे ह्या हिशोबाने. आणि तेच आता बघूया काय घेते काय नाही. आणि जसा मला हवा तसा ड्रेस तर मला इथे काही भेटला नाही. तर मग इथे टी शर्ट वगैरे पण चांगले म्हणजे स्वस्तामध्ये असतात, परवडणारे असतात. त्यामुळे म्हटलं बघूया जरा टी शर्ट वगैरे. तर तेच आता इथे मी बघते. आणि ट्रायल रूमला एवढी लाईन होती ना वीकेंड असल्यामुळे, त्यामुळे ट्राय करून बघायला पण वेळ नव्हता. तर आर्यांश पण थोडासा चिडचिड करत होता. मला इथे आता 2 टी शर्ट आवडले होते, तर त्यातला कोणता तरी एकच घेऊया म्हटलं, कारण ट्रायल रूममध्ये गर्दी असल्यामुळे ट्राय नव्हता करून बघितला. मग उगीच 2 घेऊन त्या अंगावर पडण्यापेक्षा मग म्हटलं एकच कोणता तरी घेऊ. सो ह्या दोन्हींमधूनच मी आता एक इथे फायनल केला. आणि नंतर पुढे आपला मुलींचा नेहमीचा टाईमपास नेलपेंट बघा, लिपस्टिक बघा, हे सगळं मी बघितलं. आणि क्लचेस वगैरे 2-3 क्लचेस घेतले अँड दॅट्स इट. बिल केलं आणि त्यानंतर मग आता इथे घरी जायला इथे आर्यांची झोप झाली होती आणि तो म्हणत होता की मम्मा मला काहीतरी खायला दे, त्याला भूक लागली होती. खरं तर खाऊनच निघालो होतो त्यामुळे. आणि तो एकदा खाऊन निघाला की पटकन असं लवकर काही खायला पण मागत नाही. आणि घरी पण आम्ही लवकर येणार होतो, असा सगळा प्लॅनिंग करून गेलो होतो. पण मध्येच आम्हाला खूप ट्रॅफिक लागली, त्यामुळे मग सगळा प्लॅन पण फिसकटला. घरी वेळेत आलो नाही वगैरे, त्यामुळे मग त्याची पण खूप चिडचिड चालू झाली. आणि त्यात तो कारमध्ये सारखा म्हणायचा की मम्मा माझी टमी दुखते. नक्की काय होत होतं काही कळत नव्हतं. आम्हाला वाटलं की त्याला भूकच लागली असेल. सो घरी आली, मी चेंज पण नाही केलं आणि जेवण बनवायला घेतलं. भाजीला पण काहीच अवेलेबल नव्हतं घरामध्ये खरं तर. टॉमॅटो होते तर टॉमॅटोचीच भाजी बनवली आणि चपात्या केल्या. तर सगळ्यात आधी मी आर्यांशला भरवायला घेतलं, बाकीच्या चपात्या तशाच ठेवल्या. आणि त्याची एक चपाती लाटून त्याला भरवायला घेतलं, पण तो जेवला नाही, कारण त्याची थोडीशी तब्येत बिघडलेली होती असं वाटत होतं. त्यामुळे मला पुढे पण काहीच शूट करता नाही आलं. सो आता आम्ही जेवण करून घेतो आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. आवडला असेल ते लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.